सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। भीम सैनिकांच्या अनुषंगानं ज्या रेटेच्या अनुषंगानं 19 तारीख ही चालत आलेली जी परंपरा आहे सोलापूर शहराची, जी रविवारी म्हणजे 14 एप्रिलच्या नंतरचा जो रविवार येईल पहिला, त्या दिवशीची जी परंपरा आहे त्या परंपरेला कायम राखण्यासाठी या सर्व मंडळांनी त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर आज पत्रकार परिषदेच्या या ठिकाणी सगळेजण समोर आलेले आहे। आणि जी पर्टिक्युलर उत्सवामध्ये सहभाग घेणारी जी मंडळ आहे, जे खास करून ह्या ज्या मंडळांना बघण्यासाठी येतात, या सर्व मंडळाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। तर 19 तारखेचा घेणं का बरं गरजेचं आहे हे जे मुद्दे सुद्धा खाली दिलेले आहेत सगळे। कारण का शुक्रवार, शनिवार आणि रविवार शासनाच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे 7 तारखेपासून जे 6वी पासून जे 10वी पर्यंतच्या आतल्या परीक्षा आहेत ते 26 तारखेपर्यंत आहे आणि बहुतेक परीक्षा त्या दिवशी असल्यामुळं आणि सोलापूर शहराच्या या सगळ्या एकंदरीत आणि परगावी गेलेले जी सोलापूर शहरातली जी लोक आहेत जे देशभरामध्ये असतील किंवा देशाच्या बाहेर असतील, तर या अनुषंगानं 19 तारखेचं डोळ्यासमोर ठेवून आणि मंडळ सुद्धा सोलापूर शहरातले की त्यांनी जी आपले जे देखावे असतील किंवा ठरवणं असेल मिरवणुकीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी असतील, 19 तारखेलाच या ठिकाणी ठरवलेलं असून सोलापूर शहराच्या प्रत्येक मंडळांना प्रत्येकांना बाहेर जी आमचे नातेवाईक असतील किंवा सोलापूर शहरातले लोक असतील यांनी फोन करून विचारतात की बाबा 19 तारखेला जाय का। मग या अनुषंगानं सर्वांना सोयीनुसार सर्वांना चांगलं होईल अशा पद्धतीची 19 तारखेलाच सर्व भीम सैनिकांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। गेले 30 वर्ष आंबेडकर जयंती उत्सव मंडळात सहभागी असतो, मिरवणूक काढत असतो। आता नव्याने स्थापन झालेले काय मंडळ आहे 2-5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या मिरवणुका सर आता कसं झालं, भीमसेनेचा उत्सव जास्त आहे, मिरवणुका वाढल्यात। काही मिरवणुका विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या पुढे जात नाही, ही सत्य परिस्थिती आहे, हे सगळ्यांची स्वतंत्रता आहे। पण आम्ही त्यात सर्व मंडळ सुखा समाधानी आनंद असतो का, तर मिरवणूक ही शांततेत पार पडली ह्याचा आनंद आम्हाला असतो। पण काही लोकांना गेल्या वर्षी पुढे जाता आलं नाही, त्याचं दुःख डोळ्यासमोर ठेवून ही जाणून बुजून मिरवणूक हिची तारीख बदलण्याचा कट कारस्थान त्या लोकांनी केलेला आहे। ते आम्हाला भीम सैनिक म्हणून कदापि मान्य नाही। आमची मिरवणूक आजपर्यंत आम्ही आंबेडकर पुतळ्यांच्या पुढे गेलो नाही, तरी देखील जी कोणी मिरवणूक काढल्यात ते विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक काढल्यात, पण ते जरी पुढे गेली तरी बाबासाहेबांना पुढे घेऊन गेल्यात। आम्ही त्याचा आदर ठेवून ज्या त्या ठिकाणी विसर्जन झालं त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला, तिथं फटाका वाजवले आणि येऊन विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याच्या पाया पडलो आणि शांततेत आमच्या घरी निघून गेलो। फक्त आनंद या गोष्टीचा होता की आपली एवढी मोठी मिरवणूक शांततेत पार पडली, कुठं गालबोट लागलं नाही। त्या भीम सैनिकांचा आम्ही आभार मानायचो आणि मिरवणुकीचं विसर्जन करून आमच्या घरी जात होतो। म्हणून आमची जयंतीची मिरवणूक ही 19 एप्रिललाच होणार आणि सोलापूर शहरातील 90% मंडळ ही 19 तारखेला मिरवणूक काढणार।